फायनली आपण निघतोय अंजनाद्री हिल साठी. आपला ऑटो ड्रायव्हर अजून आला नाहीये. खतरनाक एक्सपिरियन्स आहे. आपण आता चढतोय अंजनाद्री हिल्स. सनराईज झालेला आहे. 5:30 वाजता उठलो आणि सूर्यदेव स्वतः 7 वाजता आले. विचार करा. 7 वाजता आले. कसं वाटतंय? मी तुमचे सगळ्यांचे एवढे भारी भारी फोटो काढले आणि तुम्ही माझे फोटो काढताना काय केले? खतरनाक एक्सपिरियन्स आहे हा एकदम. बाय द वे आपण अंजनाद्री हिल्स चाललोय. अणवाणी हे बघा. हे मी सांगितलं ना. अई शपथ हे काय? इट्स ब्रेकफास्ट टाइम. तो पाहतो बार का नाही वाटत आहे. नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे हम्पीमध्ये आपला दुसरा दिवस आणि आपला हम्पी सिरीजचा आज तिसरा दिवस. आणि आपण आता जातोय अंजनाद्री पर्वतला सनराईज बघायला आणि बजरंगबलींचं दर्शन घ्यायला. आणि बाहेर पूर्ण काळोख आहे. तर आपण डायरेक्ट पर्वतावरच भेटूया. फायनली आपण निघतोय अंजनाद्री हिलसाठी. आपला ऑटो ड्रायव्हर अजून आला नाहीये. वाजलेत आता 5:37. 7 मिनिट लेट. 12 वाजेपर्यंत धनाधन कॉपीराईट येणार आहे. आणि आम्ही आता चढणार आहोत अंजनाद्री पर्वत. आणि मी दिसत नाही आहे. अरे वा, थँक्यू काका. लाईट मारण्यासाठी एवढ्यावरती चढायचं आहे. लेट्स गो. खतरनाक एक्सपिरियन्स आहे. आपण आता चढतोय अंजनाद्री हिल्स. जातोय आपण बघायला सनराईज. बापरे, डेंजर एक्सपिरियन्स आहे. हुफ, इकडेच फाटली. कसं वाटतंय ऋतुराज? सनराईज झालेला आहे. 5:30 वाजता उठलो आणि सूर्यदेव स्वतः 7 वाजता आलेत. विचार करा. 7 वाजता आले. म्हणजे हे बरोबर ना. फोन केलेला मी त्याला. तेव्हा म्हणत होते येतोय 5 वाजता उठ तू. नाही आले. तर 4 वाजता उठलो. सुरुवातीला सगळ्यांना 5 वाजता मला पण वाटलं. रोज बघतो त्याला, काय बघायचं. अजून पण तेच वाटतंय. आम्ही 5 वाजता उठलो, आलो आणि ते 7 वाजता आले. इकडे डीप कॅनल बोलतात नाही का? कॅनल साईड पटकन असा प्लॅन झाला की आपण ना शूट करणार आहोत. जसा कुठचा तो पिक्चर मंजुमल बॉयज. मंजुमल बॉयज चिरा गुडी मारणार आहे. मग मी रशी घालून खाली जाणार त्याला वाचवायला. बरं वाटतंय. थंड वाटते. मस्त वाटतंय. थंड वाटणार. पुऱ्या तयारीनिशी आहे. ग्लोव्स. वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स आणि घेतलाच पाहिजे सगळ्यांनी. नाउ व्हॉट्स नेक्स्ट? थोडे फोटोज वगैरे काढूया आणि जरा ब्रेकफास्ट करूया. इडली डोसा चटणी. काय खतरनाक व्ह्यू आहे यार. व्हॉट अ व्ह्यू मॅन. ओ माय गॉड. खतरनाक. ऋतुराज कसं वाटतंय मग? मला थंडी वाजते. कसं वाटतंय? मी तुमचे सगळ्यांचे एवढे भारी भारी फोटो काढले आणि तुम्ही माझे फोटो काढताना काय गेले? शी गेली. काय गेली? शी गेली. पण मला सांगण्यात नाही आलेलं की तुला सूर्य हवं आहे. हा, मग कसं आहे, इथे आपण जर सनराईज बघायला आलोय, पण आपण AI ने एडिट करू शकतो त्याला. आपण जर सनराईज बघायला आलोय तर आपण सनला ठेवणार की नाही फ्रेम मध्ये? नाही. पण काय खतरनाक वातावरण आहे इकडे. आता थोडी गर्दी वाढते. टाइमवर आलो. यस, वी डिड इट.
काय खतरनाक एक्सपिरियन्स आहे हा एकदम. आणि हा व्ह्यू बघा. मस्त मस्त असे पेंटिंग्स केलेले आहेत, खूप खतरनाक. ऋतुराज शांत काय आहेस? शांत कर, माझी फाटली. हटायचं काय? माझी जिरली. पण सनराईजचा एक्सपिरियन्स भारी होता आणि मला वाटतं तुम्ही हम्पीला आलात तर नक्कीच सनराईज बघायला तुम्हाला अंजनाद्री हिलवर यायला पाहिजे. कारण धुक्यात लपलेलं. हां लवकर येऊ नका, टाईम बघून या सनराईजचा काय. आमच्या टाईमला 6:48 होता पण तो आला, आम्हाला दिसला 7:05च्या आसपास. तुम्ही असे या की 15 मिनटं आधी येऊ शकता. आम्ही जवळजवळ अर्धा तास येऊन मस्त बसलेलो, दर्शन वगैरे घेऊन चिल करत होतो. ऋतुराजचा एक्सपिरियन्स मस्त असतो. ऋतुराजला आम्ही दरवर्षी काय ना काहीतरी चढवतो. गेल्या वेळी आम्ही त्याला लोहगड चढवलेला, त्याच्या लोणावळ्याला पण काहीतरी चढवलेलं ना, भाज्या केव्जची लेवल 1 होती. त्याच्यानंतर आम्ही सिंहगड चढलो, त्याची लेवल जरा जास्त होती. लेवल 5 वर गेलो डायरेक्ट. नाही लोहगड सॉरी लोहगड माय बॅड. आणि आता आलो आपण इकडे अंजनाद्रीला, ज्याची लेवल तर बाई डेंजर होती. पण तुम्ही चढलात ना नॉनस्टॉप? काय माहित कुठे नेत आहेत. आपण जाऊया. बाय द वे आपण अंजनाद्री हिल्स चाललोय, अणवाणी. हे बघा, हे मी सांगितलंच ना. अई शपथ, हे काय जाऊया हे ना. हे काय There is something inside there. जाऊ का? काय आहे पण माहितीये का आपल्याला? बघू ना बाहेरून. नाही जाऊ. भूत दिसत बाहेर. थर रचवले दगडाचे. आणि मला वाटतं ऍक्च्युअल आहे असं. आपण काल बघितलं ना तिकडे कुठच्या लेकला ते सानापूरला, असेच दगडांवर दगड आहेत. त्यांचं मिनिएचर आहे वाटतं, हे मिनिएचर व्हर्जन ऑफ व्हॉट वी हॅव इन हिअर. तेव्हा इकडे तर भाई काय थर रचवले आहेत. इकडे कसली तरी एक रूम आहे, आय डोंट नो. मेडिटेशन रूम. इकडे जाऊन तुम्ही तपश्चर्या करू शकता. जर तुम्ही असाल वर्थ पर्सन तर तुम्हाला हनुमानजीचे दर्शन होऊ शकते अंजनाद्रीवर. चिरंजीवी आहे तिकडे पण असू शकतात. नाही हा, मला नाही माहित, मी असंच सांगतोय. हा बाय द वे, सांगितलं की नाही सांगितलं माहिती नाही, पण अंजनाद्री हे आपल्या लॉर्ड हनुमानजींचं बर्थ प्लेस आहे. इथे पण काहीतरी आहे, काय आहे मला नाही आयडिया. श्री जानकी रमणो विजयते आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे. अजून आम्ही अंजनाद्री हिल्सवरच आहोत, पण काय खतरनाक व्ह्यू आहे यार, डेंजर. वय झालं आमचं, वय झालं. व्हायब्रेशन म्हणा. सो इट वॉज टोटली वर्थ इट. प्लीज ट्राय इट. बॉडी पूर्ण व्हायब्रेशन मोडलं झालंय. काहीतरी आठवण म्हणून घेतलं पाहिजे. आता समजत नाही काय घेऊया. मला वाटतं ते छोटे छोटे मूर्ती मस्त आहेत. कुठे? पण आपल्या घरात आपण ठेवत नाही ना. म्हणजे त्याला खूप हे करावं लागतं म्हणून. आठवण म्हणून काय घेऊ शकतो आपण? बजरंगबलींची आठवण. त्यांच्या बर्थ प्लेसवर आलं तर काहीतरी नेलं तर बनतं. इंडिया. मला वाटलं बजरंगबली. हे काय हे काय हे काय दोरीवाले बांधायचंच असतं.
वो 30 रुपए का यहाँ से क्या रहता है वो? गले में कुछ लोग हाथ पे भी पहनते हैं, बांधते हैं हाथ पे. घेऊन ठेवू काय मी एक आवडलं मला असंच ना. आठवण म्हणून कोणतं हे घेऊ तुला काय हवं? हे देतो ना एक कितना? किती हो काय कशासाठी आहे? आठवण म्हणून ते गळ्यात बांधू शकतो किंवा हातात पण बांधू शकतो. असं काय ना बांधू कसं ठेवू शकतो तुझ्या जवळ हा ये एक देतो एक हा ऋतुराज येस मी हे घेतलं आठवण म्हणून युअर गॉट वेअर इट. नाही पण असं नाही की घातलंच पाहिजे मी जवळ ठेवू शकतो माझ्या येस एक आठवण म्हणून येस येस इट्स गुड. छोटीशी गदा जय बजरंगबली येस व्हॉट इज द कॉस्ट? 30 रुपीज ओनली घालत त्यासाठी नाही मी कारण कसं नॉनव्हेज खाण्याच्या विषयामुळे खायच्या विषयामुळे मी ते घालत नाही त्यामुळे जवळच ठेवणार आहे माझ्या कारण ते बरोबर नाही वाटत ठेवतो तसं सिंदूर ऑरेंज कलरचा असतो ना का म्हटलं आता मंदिरात झालं ना ते. हां आता तुझ्या लाईफमध्ये चेन येणार. हो वरती थोडं नुकसान झालं बॅगचे चेन्स आमच्या वानर सेवा घेऊन गेली वानर सेना वानर सेना माझी बॅगचे चेन्स घेऊन गेली इकडे घेऊन गेली असणार. नुकसान केलं थोडं पण काय नाही चालायचंच इथं चालतंय बारीक सारी घेत राहायचं. अभि किधर जाना है हा ना ऋतुराज इट्स ब्रेकफास्ट टाइम इडली डोसा सांबार चटणी काय खाणार पण मला वाईट वाटतं. प्लॅनिंग फॉर डोसा. मी पण मला मेदू वडा खायचा आहे डोसा पण खाऊ शकतो सगळं नाही हवं सगळं खाऊया इकडे एक लोकल शॉप आहे नॉट फेमस जस्ट छोटंसं शॉप उत्तपा आहे पण उत्तपार का नाही वाटत आहे कांदाच नाहीये रे उत्तप्प्यात. ओ माय गॉड आंबोळी काढून दिली. हा ना आंबोळी काढून हे दिली. तुझं घे. हो टेस्ट आम्ही आता ब्रेकफास्ट केला काय काय घेतलेलं अप्पे घेतलेले अप्पेला काय बोलतात रे पुड्डू घेतलेले 3 मसाला डोसा काय पडतं का नाही पडेल. मसाला डोसा आणि काय घेतलेलं उत्तप्पा घेतलेला आणि काय घेतलेलं इडली ते एवढं आपण घेतलेलं टेस्ट म्हणजे ओके होती आम्ही जसं खातो आमच्याकडे आपल्या एरियात ते थोडं वेगळं असतं आणि इकडचं प्रॉपर आहे ना असल्यामुळे कसं आहे थोडं त्यांच्या वेमध्ये आहे ते ओरिजिनल किंवा मी हे तेच ओरिजिनल आहे आपल्याकडे थोडं इम्प्रोवाइज केलेलं आहे आपल्या टेस्ट बर्ड प्रमाणे असं काहीतरी पण चांगलं होतं काय वाईट नव्हतं ठीक होतं मस्त होतं 12 मिनिट आहे. गर्दी तर खूप आहे इकडे गर्दी तर बघा रश चालू आहे खूप लोक येत आहेत मे बी इकडच्या लोकल स्टोअरवरच असं आहे म्हणजे इकडची ही लोकल टेस्ट आहे असंच काहीतरी आहे तर आपण समजू शकतो इकडे ना आम्हाला एक कोकोनट चटणी होती आणि अजून एक कोकोनट चटणी होती लाल मिरचीची ती पण कुठली लाल मिरची सुकवलेली लाल मिरची असते ना तिची जाम तिखट होती डेंजर भयंकर आम्ही एक्सपेक्ट करत होतो आम्हाला भेटेल काय रे ते सांबर नाही भेटला मला कोकोनट चटनीच भेटली मुझे लगा अभी कोई नया शॉर्टकट निकालने वाले थे शॉर्टकट नहीं यार. चलो ले वो भी जा रहे थे रुका बोल रहे हो सीधा गाना बोलना भाई. चले जाएंगे. ऋतुराज आपण परत आलोय कॅफेवर कसं वाटते तुला राईट नाव रिअली व्हेरी गुड. असं फ्री वाटत असेल ना थोडं आता आपल्याला जस्टिस मिळणार आहे असं आय हॅव गॉट वन जॉब टू डू. येस अँड यू शुड डू दॅट प्रॉपरली कॉफी ना पहिलं तर मी सगळं चार्जिंगला लावणार आहे आणि पॉवर बँक पॉवर बँक ऋतुराज तुझी चार्ज कर असेल तर कॅरी कर